नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी एक 8-10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ घेतला होता किचन विषयी. तर त्या किचनवरती मी जो व्हिडिओ घेतला त्याच्यावरती मला इतक्या जणांची कमेंट आली की म्हणे, "किरण भाऊ, ज्यावेळेस पण आपण किचन तयार करीत असतो, किचन तयार करताना जी खिडकी असेल, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा किचनमध्ये जो पॉइंट असतो, जो खिडकी असतो, जी हवा खेळती राहिली पाहिजे किचनमध्ये, तर ती खिडकी साईज आपण काय घेतली पाहिजे, तिची उंची किती घेतली पाहिजे, तिची रुंदी किती घेतली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये येणारी जी बाहेरची हवा असेल तर ती पण आपल्याला म्हणजे जो गॅस असेल, गॅसला पण त्याचा अडथळा निर्माण झाला पाहिजे. कशा पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे, तर तेच नियोजन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्यासोबत राहुल मिस्त्री. राहुल मिस्त्री, एकदम सोप्या पद्धतीने सांगा, की आपण ज्यावेळेस पण किचनची मांडणी करणार आहे, तर आपण जी खिडकी असेल, ती खिडकीची लांबी, रुंदी म्हणजे गॅस असेल किंवा इतर आपले कुठलेही साहित्य असेल, तर त्याला पण नुकसान नाही झाली पाहिजे आणि आपला जो किचन आहे, तो किचन पण आदर्श झाला पाहिजे. त्यासाठी आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, एकदम सोप्या पद्धतीने, एकदम सोप्या भाषेत सांगा. सर्वात प्रथम आपल्याला एका मित्राने एकदम योग्य पद्धतीने अशी कमेंट केलेली कारण ती भविष्यात आपल्याला आहे ना म्हणजे दीर्घ काळपर्यंत आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. का आपण खिडकीची हाईट किती घेतली पाहिजे आणि रुंदी घेतली पाहिजे. विषय राहिला हाईटचा. हाईट ही एक अत्यंत महत्वाची किचनसाठी. कारण तुम्ही जर योग्य हाईट जर नाही घेतली तर तुम्हाला आयुष्यभर तिचा पस्तावा राहणार आहे. म्हणजे तुमच्यावाला जरा वाढव हाईट झाली तर शेगडीला तुमच्यावाले जे असेल त्याला हवा लागून तिच्यावाले म्हणजे तुमच्यावाला कुठेतरी बेनिफिट भेटणार नाही तुम्हाला. गॅस व्हायला जाईल किंवा मग तुमची इलेक्ट्रिक शेगडी असेल तिच्या इलेक्ट्रिक बिल हे थोडं वाढव येणार आहे. त्याकरता जर तुम्ही सर्वात प्रथम जर तुम्ही हाईटची म्हणत असाल तर हाईट या हिशोबाने घ्यायला पाहिजे का तुमची खालून ही 4 फूट तुमची वाली भिंत असली पाहिजे ना 7 फूट आपली समजा चौकट हाईट राहते तर वरून 3 फुटाची खिडकी असली पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल वरून हा सविस्तरपणे इथं आपला गॅसची शेगडी इथं राहणार आहे आणि याच्यानंतर आपल्या इथं जास्तीत जास्त मोठा गॅप राहायला पाहिजे. म्हणजे भविष्यात तुमचं जर वारं वावधन जर आलं तर त्या गॅसला कुठल्याही प्रकारची हवा लागली नाही पाहिजे. म्हणजे तुमचा गॅस वायाला नाही गेला पाहिजे. त्याचप्रमाणे वरून ही 3 फूट राहिली पाहिजे खाली 4 फूट हाईट राहिली पाहिजे. अशी टोटल आपली 7 फूट हाईट होती. त्याचबरोबर राहिला रुंदीचा प्रश्न. त्या रुंदीचा प्रश्न असा तुमच्याला रूम किती साईज त्यानुसार तुम्ही रूम घ्यायला पाहिजे. पण शक्यतो जी पूर्व दिशेची खिडकी ती कमीत कमी 5-6 फूटच्या अशी रुंदी जास्त असली पाहिजे. आणि जी तुमची दक्षिणेकडली खिडकी तिची थोडीफार रुंदी कमी राहिली चालेल पण हाईट ही दोन्हीची 3च फूट असली पाहिजे. 3 फुटापेक्षा जास्त हाईट घ्यायला नाही पाहिजे. म्हणजे भविष्यात तुमच्या इलेक्ट्रिक ज्या वस्तू असून त्या विरुद्ध बाजूने दक्षिण बाजून ठेवणार आहे त्या बी दिसल्या नाही पाहिजे बाहेरून किंवा बाहेरून दुसऱ्याला डोकावला तर तुमच्या किचन मध्ये काय चालू हे बी दिसलं नाही पाहिजे. म्हणजे असं वैज्ञानिक बी काही त्याला कारण असू शकतात. या पद्धतीने तुम्ही तुमच्या खिडकीची निवड केली पाहिजे. म्हणजे भविष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुमचा हा किचन एकदम आदर्श बनणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने आता राहुल मिस्त्रीने सांगितलं, जे वास्तुशास्त्राचे नियम असन त्या नियमानुसार असन आणि ज्यावेळेस पण आपण इथं घरामध्ये प्रत्यक्षरित्या इथं स्वयंपाक करत असतो, तर स्वयंपाक करताना आपल्याला जे जे प्रॉब्लेम येत असतात ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यांनी विशेष काळजी घेण्यासाठी हे ते ज्या पद्धती या पद्धती सांगितल्या आपल्याला सांगितल्या. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या किचनला पद्धती करीत चाला मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि जेवढे आपले